नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज 3 तारीख. आजपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याची परिस्थिती कशी आहे ते पाहूया. साधारणतः कमी दाबाचं क्षेत्र हिमाचल प्रदेशाच्या पायथ्याशी तयार झालेलं आहे आणि तिथून खाली इकडे दक्षिणेकडे ते सरकत आहे नागपूरच्या दिशेने. आणि आपल्या विदर्भाच्या पट्ट्यात ज्यावेळी द्रोणीय स्थिती होईल, हवेची द्रोणीय कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे आणि आता सध्या सक्रिय सुद्धा आहे. त्या कमी दाबाचे परत एकदा सक्रियतेमुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता परत एकदा दाखवत आहे. उद्या साधारणतः ते कमी दाबाचं क्षेत्र नागपूरच्या तसेच नागपूरपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामुळे राज्यात परत एकदा पावसाला अनुकूल नव्हे तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तो कोणता भाग आहे तो आता पुढे पाहूया. 24 तासामध्ये पाहायला गेलं तर 24 तासामध्ये नागपूर म्हणजे संपूर्ण विदर्भपट्टा आणि बीड, परत बीड, इंदोर, नागपूर हा जो मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे पूर्व पश्चिम ह्या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामध्ये विदर्भपट्टा यवतमाळचा भाग आहे आणि चंद्रपूर, यवतमाळ, हिंगणघाट हे जो भाग आहे ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. नागपूरचा परिसर ह्या भागात म्हणजे मध्यम जोरदार पाऊस पडणार आहे. नांदेड, परभणी पर्यंत उदगीर ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. आणि बीडचा परिसर सुद्धा, बीड, इकडे जळगावचा परिसर, नंदुरबारचा परिसर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अहिल्यानगर, अकोले, नाशिक आणि मुंबईचा परिसर ह्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय उत्तर भागात असल्यामुळे या भागात भरपूर पाऊस पडणार आहे. तसे कोकणपट्टी भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. गोव्यापर्यंत सिंधुदुर्ग पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. कोल्हापूर विटा या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर पट्ट्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे व सांगली विटाच्या पूर्व बाजूस थोडासा कमी आहे पण तो संततधार वृष्टी असणार आहे. सांगोला, अकलूज, पंढरपूर, सांगली, मिरज या भागातून संततधार वृष्टी असण्याची शक्यता आहे सोलापूरपर्यंत आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये संततधार वृष्टी असणार आहे. त्यानंतर पावसात फरक पडणारं कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सक्रिय राहील त्यावेळी संपूर्ण कोकणपट्टीत अतिवृष्टी होणार आहे. कारवार, कोकण किनारपट्टी तसेच कर्नाटकची पश्चिम बाजू त्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे. मुंबईच्या ह्या भागातून ढगफुटी होण्याची शक्यता आहे आणि नाशिक, मालेगाव पट्ट्यात ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता आहे. नंदुरबार परिसरात सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती या भागातून सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, हिंगणघाट ह्या भागात संपूर्ण विदर्भपट्टा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दक्षिण बाजूने महाराष्ट्राच्या थोडासा पाऊस कमी आहे परंतु तिथे संततधार वृष्टी व्हायची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण वायव्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.